राज्यात आज काय घडलंय ते जाणून घ्या फक्त 90 सेकंदात। देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा ठणकावून सांगितलं, म्हणाले एलपीजी गॅसची कोणतीही कमतरता नाही, काँग्रेस पक्ष लोकांच्या मनात भीती तयार करतोय। गेल्या 6 महिन्याच्या तुलनेत सर्वाधिक सिलेंडर मार्च महिन्यात उपलब्ध, पुरवठा मंत्री छगन भुजबळांची माहिती। सांगलीत आयपीएस झालेल्या सुपुत्राची हत्तीवरून मिरवणूक, गोपीचंद पडळकरांनी वाटली साखर। मुंबईतील ऐतिहासिक दी एशियाटिक सोसायटीच्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती। एलपीजीच्या टंचाईमुळे गॅस सिलेंडरचा काळा बाजार रोखण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात 24 तास कंट्रोल रूम। शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचं वाटप। भाजप आमदार महेश लांडगे विरुद्ध शंकर जगताप गटात वादाची ठिणगी, स्थायीच्या अध्यक्षांवर भाजप नगरसेविकेचा थेट हल्लाबोल। आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ रुग्णालयात 29 वर्षापूर्वीच्या दुखापतीमुळे ऑपरेशनची वेळ, पैलवान खासदाराला महिनाभर सक्तीची विश्रांती। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी वखर लाईव्हला सबस्क्राईब करा।